नमस्कार मित्रांनो, SP प्रश्न संच मध्ये स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येते त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, हा दिवस जागतिक शिवताप दिन म्हणून साजरा केला जातो। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 25 एप्रिल। प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण या राज्यात आढळला होता। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पश्चिम बंगाल। 2011 साली पश्चिम बंगालच्या बर्धन जिल्ह्यात आढळला होता। प्रश्न क्रमांक 3, जागतिक आरोग्य संघटनेने भारताला या दिवशी पोलिओ मुक्ती घोषित केले। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 27 मार्च 2014। प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणता प्राणी अंडज प्राणी नाही आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, झुरळ। प्रश्न क्रमांक 5, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 4 किलो कॅलरी। प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मलेरिया। मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो। प्रश्न क्रमांक 7, BCG ही लस बाळाला जन्मताच लगेच देणे गरजेचे आहे, पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त वर्षापर्यंत देता येते। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 वर्ष। प्रश्न क्रमांक 8, दैनंदिन आहारामध्ये साधारणपणे पुरुषाला कॅलरीज घेणे आवश्यक आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2500। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या आजारांपासून पेंटाव्हायलेंट लसीमुळे बचाव होत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्षयरोग। प्रश्न क्रमांक 10, संशयित क्षय रुग्णांचे निदान करण्यासाठी थुंकी नमुने तपासणी करणे गरजेचे आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 02। प्रश्न क्रमांक 11, वैद्यकीय गर्भपात कायदा हा या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1971। प्रश्न क्रमांक 12, आरोग्य सेवकांनी अणुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमुने प्रयोगशाळेत किती दिवसात गेले पाहिजे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1 दिवस। प्रश्न क्रमांक 13, हातपंपाच्या
पाणी शुद्धीकरणासाठी एवढी ब्लिचिंग पावडर लागते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 100 ते 400 ग्राम. प्रश्न क्रमांक 14. हा दिवस स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 15. युनिसेफचे मुख्य कार्यालय येथे आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्यूयॉर्क. प्रश्न क्रमांक 16. भारतात रेड क्रॉस सोसायटी मध्ये स्थापन झाली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1920. प्रश्न क्रमांक 17. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1995. प्रश्न क्रमांक 18. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर आणि आपले शरीर यामधील होय. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भिंत. प्रश्न क्रमांक 19. लसीकरणामुळे रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साथीच्या. प्रश्न क्रमांक 20. शरीर बांधणीसाठी गरजेचे असते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रथिनांची. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर प्रश्न पाहिजे आहेत ते कमेंट करून सांगा.